तर रात्री अमावस्या लागल्यामुळे आम्ही खाऊ पिऊन गेला बाळू मास. गडिंग्लजमध्ये पोचलाव. गडिंग्लजमध्ये एका मेंबरच घेऊचं होतं. मेंबरच्या घरात पोचलाव. मेंबर काय अजून तयारच होच नाही. अजून तयारच होलाय. मेंबरची काय गाडी घेतलाव. गाडी काय चालूच होईना झालाय. एक किक मार तरी बी चालू होईना. एकदा तरी गाडी चालू झाली. गेला आम्ही बाळू मास. मेंबर आहेत म्हटल्यावर काय आता हजामगिरी करीतच बसत्यात. मुरगुडच्या तलावावरनं जाताना जरा हळू जावा. डाव्या साईडनं जावा. उजव्या साईड शेवाळ धरायला असताय. 2 व्हीलर इथे जरा सांभाळून मारा. मुरगुडमध्ये चहा पिऊस उभारलाव. चहा पिलाव आणि निघालाव. ट्रॅफिक सगळं जाम झालं. गाडी काढलाव कसं त्याने नेऊन केलाव पार्क पहिला. नारळ त्याने घेतलाव आणि गेलाव. तर गर्दी बघून घ्यावा तुम्ही. तिथनं गेलाव लाईनीत. इथे सेवेकरी उभारलेले असतात. दर्शन घेऊन गेलाव. भंडारा लावून घेतलाव. नारळ फोडूस वरती गेलाव. असं नारळाचं पाणी पिऊस देत नव्हते आणि नारळ फोडून खाली गेलाव. तोपर्यंत इथे गर्दी वाढली अजून. दर अमावस्यास गर्दी असते इथे. आणि हे पण चालू असतंय दर अमावस्यास. थांबून आम्ही गर्दीतनं निघालो वापस बाहेर. तिथनं बाहेर गेलाव आणि इथं गडिंग्लजमध्ये पोचलाव. गडिंग्लजमध्ये पोचल्यावर त्यात सोडलाव तिथे घरात. गाडी बी दिली. निघाला वापस गावास पोचल्यावर यासनी थंडी वाजू लागली. शेकोटी केला. शेकून बिकून घेतल्याने आणि चहा पाहिजे झाला नसनी. चहा करून आणलो इथे. मग काय त्यांच्यावर मी बी चहा पिलो जरा. तर आजचा लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा तुम्ही. आणि बेळगाव लॉगला असं सपोर्ट करत राहा तुम्ही.